जय भीम। मी अहिल्यानगर कवडगाव येथून सुलोचना पाटोळे येथे आझाद मैदान येथे उपोषणास आलेली आहे। माझे सहकुटुंब माझ्या बरोबर आहे आणि माझी जी जमीन आहे ती कवडगाव येथे असून त्या जमिनीमध्ये परशुराम तुकाराम खडसे आणि यांचा मुलगा राम खडसे यांनी अतिक्रम केलेले आहे। मी मोजणी केलेली आहे। मोजणीमध्ये त्यांच्याकडे 106 कडे गट नंबर 89 ब ची जमीन ही 13 गुंठे निघत आहे आणि 89 अ मध्ये 90 शेजारचे 90 वाले जे शेजारी आहेत त्यांच्याकडे 8 गुंठ्याची जमीन निघत आहे। मी गेल्या वर्षी 9/7/2024 मध्ये उपोषण केलं होतं। त्यांनी आमचे रस्ते बंद केले होते 4 वर्षे। 4 वर्षापासून आम्ही रस्त्यापासून वंचित होतो। इथे आल्यानंतर आम्हाला रस्ता काढून भेटला, परंतु आमची जमीन आमच्या ताब्यात भेटली नाही आणि तहसीलदारांचा निकाल माझ्याकडनं लागला, प्रांताचा निकालही माझ्याकडनं लागला। म्हणजे आम्हाला शेजार नाही, आम्ही डोंगराच्या अगदी कडेला राहत आहोत आणि तेथे ते 100 फूट अंतरावर आमच्यापासून राहतात, परंतु आम्हाला ते फार त्रास देतात आणि आम्ही पत्र्याचं शेड टाकून आमच्या स्वतःच्या जमिनीमध्ये राहत आहोत। रस्ताही आमच्या जमिनीमध्ये आहे। पोलवरून आम्ही लाईट घेतली कारण तिथे लाईट येत नाही, तर त्यामुळे आम्हाला सरपंच आणि आमची मागणी अशी आहे की आमची जी जमीन आहे ती पण आम्हाला भेटली पाहिजे। ती भेटत नाही आणि ती द्यायची नाही, त्यांनी बळकावलेली आहे आणि ती बळकावल्यामुळे ते आम्हाला त्रास देत आहेत, हे मागतायत। आम्ही मागितली नाही त्यांना तरी सुद्धा ते आम्हाला असा भयंकर त्रास देतात, मारहाण करतात। घरात घुसून माझ्या सुनेला 2 वेळेस मारले आम्ही घरी नसताना, मारून तिला आमची लाईट पण कट केली। लाईट कट करून आमच्या रस्त्यात पाणी सोडलं। आम्हाला इतका भयंकर त्रास होतोय सर। तर मी फडणवीस साहेबांना सांगू पाहते की सर आम्ही एक दलित आहोत, आमच्याकडे लक्ष द्या। सुनेला मारहाण झाली तेव्हा पोलिसात तक्रार दाखल केली? हो, ज्यावेळेस माझ्या सुनेला मारहाण झाली त्यावेळेस आम्ही 2 वेळेस पोलिसात तक्रार केली, परंतु पोलिसांनी काही त्यांच्यावर काही कलम लावले, काय कोर्टात आम्हाला नेलं, आम्हाला काहीतरी विचारण्यात आलं, आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर दिले आणि आता मी आझाद मैदान येथे 8 दिवसापासून बसलेली आहे। माझे कुटुंब, माझा मुलगा विक्रम, सून प्रियंका आणि माझे 3 नातवंड, आम्ही सगळेजण आझाद मैदान येथे उपोषणास बसलेलो आहोत। तरी आम्हाला योग्य तो न्याय मिळावा आणि आम्हाला मारहाण होती, मारहाण होणार आणि माझ्या मुलांच्या माझ्या जीवाला नक्कीच धोका आहे, याची सरकारने दाद घ्यावी व मला न्याय द्यावा। सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी सुलोचनाबाई भाऊसाहेब पाटोळे हे गेली 8 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले। त्यांचा जो मेन प्रॉब्लेम आहे तो कवडगाव येथे अहिल्याबाई नगर या ठिकाणी जुनं अहमदनगर या ठिकाणी त्यांची जमीन आहे। ती जमीन काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हडप काय केलेले आहे, ते स्वतः त्या ठिकाणी कोथिंबीरचा शेती करतात। त्या शेतीमध्ये ते आपली बैल हे करतायत, चरायला सोडतायत, त्यांना दमदाटी करतात। महार आहे, तुम्ही दलित जातीचे लोक आहेत, तुम्ही आमच्या या ठिकाणी पाहिजे नाही। त्यांनी जी लाईट घेतली होती ती लाईट पण त्यांना तोडण्यात आली, त्यांच्या सुनेला मारहाण करण्यात आली आणि आज आपण बघता ही चिल्ली पिल्ली 3 नातवंड आणि त्यांचे मुलगा आणि सून घेऊन ही बाई 8 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले। ही बाई ज्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदासजी आठवले यांच्या ऑफिसमध्ये आले असता आम्ही तिला एक पाठिंबा असा जाहीर केलेला आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही सरकारला सांगू इच्छितो की रामदासजी आठवले आपल्या युतीमध्ये आहे। युतीमध्ये जर दलितांवर अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल तर कदापि आम्ही गप्प बसणार नाही। जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत।